कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चंदन उगाळून आणला होता जखमेवर लावूक, औषधी तेलाने त्याचं काम केलं। आता आगीत पोळलो ना, त्यामुळे उष्णता झाली। अशा वेळी जखमेवर चंदन लावलं तर बरा वाटतं। तुमका पण काळजी वाटतं ना त्याची? खाऊक दिलं ते का? होय। अजूनही राग गेलो नाही मनातून। पोरगो चांगलो आ, घरातली सगळी कामा केली म्हणून नाही, सगळ्यांचा आदर करता, आपल्या घरातल्या सगळ्यांची आदराने वागता। तुमका वाचवण्यासाठी त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातला। त्याच्यावर संकट ओढवलेला असताना सुद्धा तुमच्यावर आळ येऊ नये म्हणून त्याला कोणीतरी डांबून ठेवला नव्हता, सत्य सगळ्यांपासून लपवलं त्यांना। एवढा सगळा केल्यावर चुकीचा असा तसा वाटतं तुमका? माका माहित हा, तुमका माणसाची पारख हा। आता या क्षणी या प्रश्नाचं उत्तर देऊक जमणार नाही तुमका, पण एक नक्की, आज ना उद्या तुम्ही नक्की त्या पोराक नीरज, नीरज, अरे मला हाक मारायची ना। ओके? हो, ऍक्च्युली मला बरं वाटतंय आणि हातांवर ही जरा बर्निंग सेन्सेशन होती, ती पण नाहीये। शिनू, हा लेप? अरे हात तर दुखापतीवर लावायचा लेप आहे। म्हणजे आम्हाला कधी असं लागलं, असं काही भाजलं तर दादा मामा असाच लेप लावतो। आपण लगेच फरक पडतो त्याने। यू मीन टू से सरांनी हा लेप? हो हो, पण मी झोपेपर्यंत तर हा लेप नव्हता माझ्या हातांवर। हो रे, म्हणजे माझ्याही नंतर डोळा लागला, मग कदाचित त्यानंतर दादा मामा आला असेल आणि मग त्याने लेप लावला असेल। तुझ्यासाठी हे सगळं नवीन आहे, पण तो असाच आहे रे। किती राग रुसवे काही असलं तरी तो त्याची माणुसकी कधीच सोडत नाही। दुसऱ्यांच्या जखमावर औषधोपचार करतो, पण त्याच्या मनावर त्याच्याच माणसांमुळे ज्या जखमा झाल्यात त्याचं काय? हे शिनू, मला माहिती ते रागावलेत तुझ्यावर, पण आय एम शुअर तुमचं नातं पुन्हा घट्ट होईल। नीरज, तुला तुला असं नाही वाटत की आपण दोघही एकाच नावेतले प्रवासी आहोत? हो, पण मला हेही वाटतं की एक दिवस ती नक्की किनाऱ्याला लागेल। होप्सो, होप्सो। गुड मॉर्निंग। आगीमुळे किती नुकसान झालं ते मी एकदा बघायला चाललोय। नाही, त्याची काही गरज नाही, ते बंधू बघेल। बरं वाटतंय ना आता? हो, बरं वाटतंय मला। तुम्ही केलेल्या उपचारांमुळे खूप फरक पडलाय, थँक्यू। नाही, तुझं लवकर बरं होणं सगळ्यांच्याच दृष्टीने चांगलं आहे, म्हणजे तुला तुझ्या घरी परत जाता येईल आणि मग सगळाच विषय संपेल।
हे आहे काय गेला काय गो लवकर ये. अगं, तू काल बघू गेले होता मी. काय झाला काय आहे नीरजशी ना दादा बोलत होतो ते का घरात जाऊ सांगितलेला. काय सांगतोस झालो की नाही आनंद. झालं म्हणजे काय होतलोच. अगो तो पोरगो एकदा घरातून गेलो ना की आपला जगणा सुरळीत होताला. आणि मग निशी शिनू बरोबर लग्न करू तयार होताला. आहे माका ना भीती वाटत होती दादा त्या पोराक माफ करता की काय. हा पण आता या नक्की तो ते का स्वीकारूचा नाही. झाला तबारा झाला. त्या पोरामुळे ना आपल्या घरात सगळी उलतापालत झालेली. आणि माका खात्री हा माझो रघुनाथ त्या पोरान केलेलो तमाशो कधीच विसरूचो नाही. येतो मी. थांब नीरज. ही माझी मुलगी निशिगंधा रघुनाथ खोत. तुझं हिच्यावरती मनापासून प्रेम आहे असं तुझं म्हणणं आहे हो ना नीरज. तुझं कुटुंब आणि माझं कुटुंब दोन्हीही कुटुंब भिन्न स्तरावरती आहेत. कोणाचाच कशाचाच ताळमेळ नाही, संबंध नाही. पण तरी माझा निर्णय सांगणार होतोय तर ह्योच माझा निर्णय हा. नीरज, मी तुझ्या प्रेमाची परीक्षा बघत होतो. याचं कारण तुझ्याबद्दल माझ्या मनात काही शंका होत्या. पण तू या प्रेमाच्या परीक्षेत पास झालेस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.